जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्रीपाद वरकथनम. नाम श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगी विस्तारेसी, अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. ऐका भक्त नामधारका, अंबऋषी कारणे विष्णू ऐका, अंगीकारले अवतार देखा, मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख, नरांचे देह सिंहाचे मुख, वामन रूप झाला भिक्षुक, झाला ब्राह्मण क्षत्रिय कर्मी. दशरथ कुडी जन्म, प्रख्यात अवतार श्री रघुराम, राजा होनी मागुती जन्म, गवळिया घरी गुरे राखी. वस्त्रे फाडूनी झाला नग्न, बौद्ध रूपी झाला आपण, होऊनी कलंकी अवतार जाण, तर तुरंग रूढ काय आवडी. नाना प्रकारे नाना वेश, अवतार ऋषिकेश, तारावया साधू मानुष, दुष्ट निग्रह करावया. द्वापर जावनी जाहला कली, अज्ञान लोक ब्राह्मण कुळी, आचारहीन होऊनी प्रबळी, वर्तती महिमा कलयुगी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ, संग्रहा कारणे भगीरथ आणि गंगा मंडळी. तैसी एक विप्रवणिता, आराधिले श्री विष्णू तत्ता, तिचे उदरी अवतार धरिता, आश्चर्य झाले परियेसा. श्री गुरुचरित्र कथा अमृतसार हा अध्याय 5. श्री दत्तात्रयांचा श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथेचा. सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रयांची अवतार कथा सांगू लागली. आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, अरे नामधारका, लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णूंनी अंबरीषीसाठी अवतार घेतला. त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्त प्रभूंनी अनेक अवतार घेतले. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कल्की असे श्री विष्णूंचे 10 अवतार आहेत. संत सज्जनांचे रक्षण व दुष्ट दुर्जनांचे निर्दोलन याच हेतूंनी परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतात. द्वापार युग संपल्यावर कलियुग सुरू झाला. जगात अधर्म आणि अनाचार वाढला. ब्राह्मण आचारभ्रष्ट, विचारभ्रष्ट झाले. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली, त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेत असतात. पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी, आपस्तंभ शाकेसी नाम आपड राज जाना. त्याची भार्या नाम सुमता, असे आचार पतिव्रता, अतिथी आणि अभाग्यता पूजा करी भक्ती भावे. ऐसी असता वर्तमानी पती सेवा एक मनी, अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियेसा. वर्तता ऐसे एक दिवशी, आला दत्त अतिदिवेशी, श्राद्ध होते अमावस्येसी, तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी, दत्तात्रेय भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी. त्रिमूर्तींचे रूप घेऊनी, स्वरूप दाविले अति गहनी, पतिव्रता धरुणी अचरणी, नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तयसी, माग वो माते जे वंचिसी, जे जे वासना तुझे मानसी, पावले त्वरित म्हणतिले. ऐकुनी स्वामींचे वचन, विप्र वणिता करी चिंतन, विनवितसे कर जोडून, नाना परी स्तवोनिया. जया जया जगन्नाथा, तू तारक विश्व करता, माझे मनी असे आरता, पुरवावी ते देवराया. तू कृपाळू सर्वाभूती, वेद पुराणे वाखानिती, केवी वर्णू तुझी कीर्ती, भक्तवत्सल कृपानिधी. मिथ्या नवे तुझा बोल, जे का ध्रुवासी दिदले अढळ, बिभीषणासी स्थापियले, राज्यी लंका दीप विचे. भक्तजना तू आधार, व्हायरा धरिसी अवतार, बिद्र असे सचार चर, 14 गुणां माझरी. आता माते वरदेसी, वासना असे मनासी, नवा अन्यथा बोलासी, कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना तुवा पुरवावे जगज्जनना, अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागली. ऐकुनी तिचे करुणावचन, संतोषला त्रय मूर्ती आपण, कर धरून आश्वासन, माग जननी म्हणत असे. तव बोलिली पतिव्रता, स्वामी जे निरूपिले आता, जननी नाम मज ठेवता, करणे धार याची बोलाचा. मज पुत्र झाले बहुत, नवती स्थिर जीवत, जे राहिली असती आता सजीवत, अक्षहीन पादहीन. योग्य झाला नाही कोणी, काय करावे मूर्ख प्राणी, असोनी नसती येणे गुणी, पुत्राविण काय जन्म. वावा पुत्र आम्हा ऐसा, ज्ञानवंत परमपुरुषा, जगद्बंधू देव सदृशा, तुम्हा सारखी मजा आता. पिठापूर नावाच्या गावात आपड राज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती होते.
ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी अभ्यागत्याची ती मनोभावे सेवा करीत असे. दोघेही सत्वगुणी होते. ती श्री विष्णूंची आराधना उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्री दत्तात्रय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होतं. श्राद्धासाठी बोलावलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते. दारी आलेले अतिथी आलेले आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथींचे स्वागत करून त्यांना श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिवेशातील श्री दत्तात्रयांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपात सुमतीला दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने श्री दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला आणि प्रसन्न झालेला दत्तात्रय तिला म्हणाले, माग माते जे इच्छसी, जे जे वासना तुझे मन पावसी, पावसी त्वरित मनतेसी. माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाले. आता सुमती भगवान दत्तांना म्हणाली, भगवंता, आपण मला जननी म्हणाला तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून 2 पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र हवा आहे. त्यानंतर ऐकून तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त. आपण पुढे असे कार्याकारण दीक्षार्थ भक्तजनांसी म्हणे, तापसी तियेसी पुत्र होईल तुझ तापसी, उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची बोली, येरविन राहे तुम्हा जवळी, ज्ञान मार्गे अतुर्बळी, तुमचे दैन्य हारक देखा. इतके सांगून तापसी अदृश्य झाला परियसी, विस्मय करीत असे मानसी विप्रवणी ततया वेळी. सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, माते, तुला मोठी तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा तो पुत्र उद्धार करेल. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु मी जे सांगेल तसे करा, नाहीतर तुमच्याजवळ तो पुत्र राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य दुःख तो दूर नाहीसे करेल. असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरूप श्री दत्तात्रय अदृश्य झाले. हे वरदान ऐकून सुमितीला अतिशय आनंद झाला. त्यानंतर विस्मय करुणी घरात पतीसी सांगे वृत्तांत, दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रय. माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्तात्रय येताती तये वेळी, विमुख न व्हावे तये काळी भिक्षा मात्र घालीजे. दत्तात्रयाचे स्थान जाण माहूर करीवर क्षेत्र खूण, सदा वास याची गाम पांचाळेश्वर नगरात. नाना रूपे भिक्षुवेशे दत्तात्रय येताती हरुषे, न पुसंता माझ्या निरोपास भिक्षा मात्र घालीजे. विपस्त्री म्हणे पतीसी, आज अवाज्ञा केली मी तुम्हासी, ब्राह्मण नैव जेवता तयासी, भिक्षा घातली म्हणे तसे. ऐकुनी सतीचे बोल विप्रमण संतोषले, म्हणे पती व्रते भले केले, पितर जाहले माझे तृप्त. करुणी कर्म पित्रांचे नामी, समर्पावी विष्णुसी आम्ही, साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृ समस्त, निर्धार झाले स्वर्गस्थ, साक्षात विष्णू भेटला दत्त, त्रयमूर्ती अवतार. धन्य धन्य तुझी माता पिता, जो वर लादलीस मुख्य आता, पुत्र होईल तुझ निज भ्रांता, न धरी चिंता मनासी. हर्षे निर्भर होऊनी राहिली दोघे निश्चिंत मनी, वर्तत जाहिली अर्थवर्णी विप्रसी परियेसा. त्यानंतर काही कामासाठी बाहेर गेलेला आपळ राजा घरी परतला. सुमतीने सर्व घडलेली घटना त्यांना सांगितली. मध्यान्हकाळी अतिथी आल्यास त्यास भिक्षा घालण्यात चुकू नको असेही श्री दत्तात्रयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागवायस येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालवली असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आपण राजा अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, तू अगदी योग्य तेच केलंस. आज श्रद्धा खऱ्या अर्थाने सफल झाली. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले, कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. त्याच्यानंतर पुढील श्लोकात, ऐसे 9 मास क्रमुनी प्रसूती झाली शुभदिनी, विप्रे स्नान करुनी केले जात कर्म तये वेळी.
मिळवोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तवित तयवेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. ऐकोनी म्हणती माता पिता हो का आमचा कुळ उद्धरिता आमासी वर्धितला दत्ता म्हणून ठेविले तया नाव. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तत असतो त्यांचे घरी झाला 7 संवत्सरी मुजी बंधन ते अवसरी करता झाला दिवज्योतम. बाधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणू लागला तये वेळी. ऐकुनी समस्त नगर लोक विस्मयी करती सकडिक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायचित्त समस्तांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगा झाला दिवंजीवरासी. यथावकाश श्रीपाद श्रीवल्लभ. त्यांच्यानंतर पुढे यथाखाली सुमिती गर्भवती झाली. 9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी भाद्रपद शुक्लच्या चतुर्थीला सुमती प्रसूत झाली. तिला एक पुत्र झाला ज्याचे जातकर्म करण्यात आले. आपण राजांनी खूप दानधर्म केला. विद्वान ब्राह्मणांनी त्यांची जन्मपत्रिका तयार करून त्यांचे भविष्य वर्तवले. हा मुलगा दिशा करता जगद्गुरु होईल असे त्याचे भविष्य सर्वांनी सांगितले. भगवान दत्तात्रयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला आहे हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले. हे भगवान दत्तात्रय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपण राजा व सुमिती यांना समजून गेलं. अत्यंत आनंदाने ते श्रीपाद राजांचे संगोपन करू लागले. त्यानंतर वर्तता ऐसा परियेस झाला संवत्सरी सोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा. विचार करजी पुत्रा सवे बारे विवाह तुझ करावे श्रीपाद म्हणे एका भावे माझी वांछा सांगेन. कराल विवाह मज तुम्ही सांगेन एक विचारिले आम्ही वैराग्य स्त्री असे नेहमी काम्य आमचे तिथे असे. ते स्त्रिये वांचुनी आणिक नारी समस्त जाना माते सरी जरी आणार ते सुंदरी वरू म्हणती तयवेळी. आपण तापसी ब्रह्मचारी योग शिवा वांचोनी नारी नलगदे हा बोल धरा निर्धारी श्रीलाय वल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ असे नाम झाले त्रैमूर्ती कैसे पिता या ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी. ऐकुनी पुत्रांचे वचन आठव झाले पूर्वील सूचन भिक्षुके सांगितले निर्गुण सत्य झाले म्हणतसे. आता याची या बोलासी मोडा घालिता परियेसी विघ्न होईल भ्रवंसी म्हणून विचारिता तयवेळी. न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करुणी आपुले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी होतो आशा बद्ध होऊनी पत्री पाडसी म्हणून या. ऐसे मनी व्याकुळती डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छांगत पुत्र स्नेह करून या. दैकोनी मातेचे दुःख संभोकितसे परमपुरुष उठून आपल्या करकमकडिके अश्रुपाते पुसतसे. अहो माते न करी चिंता जे जे वंसिते तेही ना आता दृढ करून या चित्ता रहा सुखे नांदत. बारे तुझ करिता आपण दुःख विसरले अंतःकरण रक्षिसी आमा म्हातारपणी दैन्या वेगळे करिसी म्हणून. पुत्र असती आपणा 2 पाय पांगुळ अक्षहीन त्यांते पोसावे आता कवणे आमते कोण रक्षिले. ऐकुनी जननीचे वचन अवलोकितसे अमृतनयने पुत्र दोघे झाले सगुण आली दृष्टी चरणाधिक. जैसा चिंतामणी स्पर्शी लोखंड होय सुवर्णा सरिसे तैसे महात्म्य दृष्टीवर्षी योग्यता आली तत्काळी. वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊनी लागती चरणा कृतार्थ झालो म्हणून या. आश्वासून तयेवेळी दिदला वरू तत्काळी पुत्र पौत्रादी नांदाल प्रबडी श्रेयायुक्त सनातन. सेवा कराल जनकजननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पावनी व्हाल मुक्त हे निश्चित. ऐसे बोलुनी तयासी संबोकितसे मातेसी पाहुनी दोघा पुत्रासी राहता सौख्य पावल. पुत्र दोघे शतायुषी निर्धार दरी वो मानसी कन्या पुत्र होतील त्यासी पौता पुत्र पहाल नयनी. अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपारी कीर्तिवंत सरचराचरी संपन्न होईल वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करिता निरूप द्यावा अहो माता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा देणे साधूजना. ऐसे सांगुनी माता पित्यासी अदृश्य झाला परियसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे. निघाला तेथुनी बद्रिकानना भेटी घेऊनी नारायणा अवतार असे आपणा कार्यकारण मनुष्य देखी. दीक्षा करावया साधूजना तीर्थे हिंडतसे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी. ऐकोनी सिद्धांचे वचन विनवी नाम धारक आपण ते परिसा श्रोतेजन म्हणे सरस्वती गंगाधर. यथावकाश संपूर्ण स्थितीनंतर श्रीपादराजे हे 7 वर्षांचे झाले. मग आपण राजाने त्यांचे यशाशास्त्र मौजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद 4ही वेद म्हणू लागले.
ते न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाले आणि त्यावर ते भाष्य करू लागले. आचार धर्म, व्यवहार धर्म, प्रायश्चित्ते आणि वेदांत इत्यादींचे ज्ञान ते लोकांना समजावून देऊ लागले. श्रीपादांची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्यचकिताने थक्क होऊ लागले. त्यांच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले. श्रीपाद श्रीराज हे 16 वर्षांचे झाले. मातापित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले. त्यावेळी श्रीपाद श्रीराज म्हणाले, मी विवाह करणार नाही. मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे. मी तापसी, ब्रह्मचारी, योगेश्री हीच आमची पत्नी होय. माझे नावच श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे. हे ऐकून आई वडिलांना खूप वाईट वाटलं. परंतु तुला ज्ञानी पुत्र होईल, तो सांगेल तसे वाघ ही श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल, तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्याला म्हणाले, बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती, पण आम्ही तुला अडवित नाही. आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल. मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगड्या बंधूकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या दोघा भावांचाही दिव्य देह प्राप्त झाला. आंधळ्याला दृष्टी आली आणि पांगड्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. आम्ही आज कृतार्थ झालो आणि धन्य झालो असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल. तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आई वडिलांची सेवा कराल. तुम्ही परमज्ञानी व्हाल आणि शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मग ते आई वडिलांना म्हणाले, या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तर दिशेला जात आहे आणि अनेक साधूजनांना मी आता दीक्षा देणार आहे. सर्वजण श्रीपादांच्या पाया पडाले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकेकी गुप्त झाले. ते एका गुप्तपणे काशी क्षेत्री गेले. तिथून बद्रिकाश्रमात गेले. तेथे श्री नारायणांचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात ते अवतरले. श्रोते हो, सिद्धयोगांनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्धयोगांना काय विचारले व सिद्धयोगांनी काय सांगितले ती कथा आपल्याला पुढील अध्यायात ऐकायला मिळणार आहे. तर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत पुक्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रय श्रीपाद कथनम नाम पंचमोध्याय. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्ताय प्रणमस्तु. गुरुदत्त देव गुरुदत्त. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. हा होता आजचा आपला 5वा अध्याय श्रीपाद वर कथानक. भेटूयात पुढील अध्यायासकट व त्याच्या मागील मराठी भावार्थासकट. तोपर्यंत अशाच पुढील अध्यायांसाठीही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि श्रीपाद श्रीवल्लभ जय जय रघुवीर समर्थ गुरुदेव दत्त असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.